भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी श्री अरविंदांनी ऑल इंडिया रेडिओवरून हा संदेश प्रसारित केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय, की जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यतः ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल. ते समूह त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील, पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल. श्री अरविंदांच्या दिव्य दृष्टीला दृश्य दिसतंय. जी प्रकृतीची उत्क्रांती त्यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये आहे, त्या उत्क्रांतीच्या दिशेने जाणारी एक पाऊलवाट, आणि ती पाऊलवाट म्हणजे मानवी एकता, ह्युमन युनिटी. संपूर्ण पृथ्वीवरची मानव समूह, मानव समाज हा एकसंध असेल, एकात्म असेल, हा एक प्रगतीचा आवश्यक असा टप्पा असेल, हे त्यांच्या लक्षात येत आहे. आता परत आपण जर आत्ताच्या परिस्थितीकडे पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे, आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे सगळं कसं काय शक्य होईल अशी शंका परत एकदा आपल्या मनामध्ये येते. आणि तेव्हा आपली आश्वासक नजर वळते ती पॉंडेचेरीच्या जवळ असलेल्या ऑरोव्हिल या उषा नगरीकडे. श्री माताजींच्या प्रेरणेमधनं 1968 साली जी उषा नगरी म्हणजे ऑरोव्हिलची निर्मिती झाली, ती एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे. या विश्वामध्ये त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे. याचं कारण जगभरातले 100 पेक्षा जास्त देशांचे नागरिक इथे एकत्रितपणे सामुदायिक जीवन जगताना आपल्याला आज दिसतायत. 2000 किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या संख्येने 100 पेक्षा अधिक देशांमधले नागरिक एकत्रित येऊन एक स्वतंत्र अशी जीवन पद्धती अवलंबताना आपल्याला दिसतात. आणि हा मानवी एकतेच्या दिशेने चाललेला एक आगळा वेगळा प्रयोग या दृष्टीने त्याच्याकडे आपल्याला पाहता येतं. तेव्हा श्री अरविंद जे ध्येय आपल्या मानवी समाजापुढे ठेवू पाहत आहेत, त्याची ही पाऊलखुण आहे असं आपल्याला इथे निश्चितपणाने म्हणता येतं आहे.